नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. एवढं सकाळ सकाळी मी रेडी होऊन माझी बॅग घेऊन तुमच्या गाडीवर कुठं निघालो सगळं सांगतो. त्यासाठी व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. मी जाणार आहे आज माझ्या कॉलेजला, कारण मला डॉक्युमेंटचं थोडंसं काम आहे. जाताना लागतो चौक्याचा घाट आणि मी माझी गाडी लय दिवसानंतर चालवणार आहे, जवळपास 3-4 महिन्यानंतर. हे आहे माझं फार्मसीचं कॉलेज. आता मी ज्या कामासाठी आलो होतो ते काम मी पटपट करून घेतो. त्यानंतर मला घरी पण जायचं आहे आणि कॉलेजला थोडं कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. मी कॉलेजमध्ये ज्या डॉक्युमेंटच्या कामासाठी आलो होतो ते तर काही झालं नाही. उद्या परत येऊन बघावं लागेल. घरी जाण्या अगोदर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन केलं, त्यांचं दर्शन घेतो. त्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघतो. कॉलेजून घरी जाताना फुलंब्रीला लागतं आपलं सह्याद्री फॅशन. म्हटलं जाऊन अरविंद शेट्टीला भेटून घेऊ. अरविंद शेट्टी चालू होते कस्टमर करणं. मग साईडलाच उभा राहिलो आणि तिथं बघतो तर काय माझा स्टॅच्यू लावलेला. अरे म्हटलं हे तर आपणच ना. आणि त्या मागं सह्याद्रीचं नाव. अरविंद शेट सोबत भरपूर गप्पा मारून त्यांना बाय बोलून मी निघालो छत्रपती संभाजीनगरकडे. त्यानंतर मी ऋषीच्या घरी गेलो आणि ही नूतन बघा नेहमी काही ना काही चालूच असते, कधीच शांत बसत नाही. बघा आता काय म्हणते. तुझा आवाजच एवढा मोठा आहे ना, विचित्र दणकट नाही तो, विचित्र म्हणतो त्याला आम्ही. आणि आरोही आमच्यावर लय जास्त चिडली होती, कारण ती आम्हाला किती वेळची खाली जेवायला बोलत होते. आम्ही काही खाली गेलोच नाही. आता ती जास्त चिडायची पहिले आम्ही जाऊन जेवून घेतो. मला होलसेलमध्ये काम होतं म्हणून आम्हाला जायचं होतं होलसेलला. मग काय लगेच गाडीत बसलो आणि निघालो होलसेलकडे. गाडी चालवताय रवी भाऊ, आणि रवी भाऊ काय म्हणतात ते बघा एकदा. जय सह्याद्री. मागं बसलेले ते अमोल भाऊ आज सह्याद्रीच्या युनिफॉर्म मध्ये. त्यांच्याच बाजूला बसले होते सरपंच साहेब. होलसेलला आल्यानंतर जो माल आला होता तो उतरून घेतला आणि होलसेल लय दिवसापासून बंद होतं म्हणून नुसती धूळ झाली होती. म्हणून अमोल भाऊ थोडीशी साफसफाई करून घेत होते. तर आता आम्ही सुपारी मंदिराजवळच्या होलसेलवर आलोय आणि इथं आहे आपले सोन्या भाऊ. आणि रवी भाऊनी काहीच काम नाही केलं, डायरेक्ट येऊन खुर्चीवर बसून राहिले. सगळा मला मी काढलाय. ही त्याचा हा तब्येत बरी नाही ना? तब्येत माझी बरी नाही तरी काढू लागलो मी. काय आलं तुला? तुम्हाला काय आलं? मला इथं लागलेलं आहे. इथं खांद्याला लागलेलं असलं तर 10,000 जागेवर द्यावं लागेल. मी दाखवतो. नाही दिले तर नाही दिलं तू तर आता चहाची पार्टी अमोल भाऊकडून आहे. तर आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण मेंबर आहेत त्याच्यापैकी हा एक आहे. कोण आहे ओळखून दाखवा, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे माणसाला लय घाणार आहेत. मी व्हिडिओ चालू केला काही नाही, येडेच आहे काय तेव्हा. आता जर तुम्ही ओळखलं असेल ते कोण आहे, कारण येडेचा ग्रुप पण फक्त एकच जण करतो, ते म्हणजे रवी भाऊ. आता होलसेलरचं काम झालंय ना, आम्ही निघालोय घराकडं. आणि हे रवी भाऊ चालवणार आहे. मागं सरपंच साहेब आपले आणि इकडे अमोल भाऊ बायकोला बोलण्यात बिझी. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आरोहीचे रवी भाऊचे परत भांडणं चालू झाली. हे जेव्हा बघा तेव्हा नुसते भांडतच असतात. तर यांना भांडू द्या. आणि आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.